आणि ही बातमी शरद पवार गटाच्या दिल्लीमधल्या बैठकीची इनसाइड स्टोरी जी आहे त्या संदर्भातली आहे। महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, कारण प्रमुख पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्या जागेवरती नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख सिराज मेहंदी यांनी देखील पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यावेळी पराभव झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मांडली आहे। त्यावरून आता पक्षात जर आपण बघितलं तर बदल सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बैठकीची इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। शरद पवार गटामध्ये खांदेपालट होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र नेमकं काय घडतंय या संदर्भात सविस्तर अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगतापे। प्रमोद, एकंदरीत जर आपण बघितलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते, मात्र या बैठकीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती द्या। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सेजल, विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर काल राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये पार पाडल्याचं बघायला मिळालं आणि त्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती मंथन झालं होतं। पण त्यात प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर पराभवाच्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बघायला मिळालेलं। सिराज मेहंदी जे राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख आहेत, त्यांनी बैठकीमध्ये हा मुद्दा मांडला की ज्या ज्या राज्यामध्ये पक्षाचा पराभव झालेला आहे त्या राज्यामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता। मात्र मागच्या 3 महिन्यापूर्वी पराभव होऊन देखील अद्यापपर्यंत महाराष्ट्रामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले नाहीयेत। हा मुद्दा जो आहे तो त्यांनी बैठकीमध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं। दुसरा यातला एक त्यांचा मुद्दा हा होता की पराभवाची जबाबदारी फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यांमध्ये देखील ज्या पद्धतीने पराभव झालेले आहेत त्या ठिकाणी देखील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते, पण महाराष्ट्रामध्ये दिलं नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळते। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर प्रदेशाध्यक्ष असतील, महिला प्रदेशाध्यक्ष असतील, या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले नाहीत। त्यामुळे सिराज मेहंदी यांच्या विधानाचा अर्थ प्रदेशाध्यक्ष बदलणार का अशा पद्धतीने देखील घेतला जातोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला आहे सेजल की सिराज मेहंदी यांनी बैठकीनंतर किंवा भाषणानंतर आपल्या पदाचा पराभवाचा राजीनामा स्वीकारून शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खांदेपालट होणार का, ती खांदेपालट झाली तर कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होणार याची चर्चा आणि उत्सुकता लागल्याचं बघायला मिळालेलं आहे। सिराज मेहंदींच्या विधानाचा अर्थ नेमका कसा घेतला जातो पक्षामध्ये हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण जर सिराज मेहंदींच्या विधानाचा अर्थ घेतला गेला तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। तसं झालं तर खांदेपालटामध्ये नव्या नेमकं कोणाकोणाला संधी मिळते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सिराज मेहंदी यांचं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील हे विधान खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। निश्चितच कुणाला संधी मिळते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी प्रमोद। आपण पाहतोय शरद पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, प्रमुख पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष आहे। पुढे देखील बातमी महत्त्वाची। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोठडी आज संपतीये। कोरटकरला सकाळी 8 वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टाबाहेर शिवप्रेमींनी आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला आणि त्यावेळेस आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालं। याशिवाय जर आपण बघितलं तर कोरटकरच्या कोठडीत आणखी किती दिवस वाढ होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कोरटकर सोबत आणखी एक मुद्दा सध्या संपूर्ण राज्यभरात गाजतो आणि तो म्हणजे दिशा सालियांचा। तर दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे। बरं, मी असं का म्हणतेय, कारण आर्थिक अडचणीतून दिशानं आत्महत्या केली असा उल्लेख मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला। वडिलांचं अफेअर होतं आणि सतत पैशांची मागणी होती आणि त्यामुळे दिशा ही तणावात होती असं सुद्धा सध्या सांगितलं जातंय। मात्र आपण जर बघितलं तर याचा उलगडा दिशाने तिच्या मित्रांसमोर केलेला होता असं क्लोजर रिपोर्ट सांगतोय। 4 फेब्रुवारी 2021 ला मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट हा दाखल केलेला होता। त्यामुळे खरंच दिशाने आर्थिक तणावातून सुसाईड केलंय का हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। मात्र आपण या संदर्भात पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघूयात।
यामध्ये आपण पाहतोय दिशा सालियांची तणावातून आत्महत्या बघायला मिळतेय। आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती। वडिलांचं अफेअर आणि सतत पैशांची मागणी, त्यामुळे ती तणावात होती। वडिलांचं अफेअर आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशाने मित्रांना सांगितलं होतं। दिशाचा प्रियकर, मित्रमैत्रिणी आणि आई वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवलाय। या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आलाय, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला। इतर काही गोष्टी येत आहेत। आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना लाजा वाटला पाहिजे करताना। आणि यानंतर पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर होणार आहे। शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। जिल्ह्यातील 3546 प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे। 27 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 28 एप्रिलला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। यावेळेस काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने विरुद्ध भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे। राज्यात सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी सुरू राहणार आहे। मार्च अखेरीस होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता मुद्रांक विभागानं हा निर्णय घेतला। 29 ते 31 मार्च पर्यंत सर्व कार्यालये सुरू राहतील। तिकडे पुण्यात डांबर खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला। पुरवठादारांकडून डांबर न येताही त्यांना डिलिव्हरी पावत्या मिळत असल्यानं या व्यवहारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। यामुळे महानगरपालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना महापालिकेनं केल्या आहेत। मंत्रालयात पाण्याचा तुटवडा आहे। आता टँकरमधून पाणी पुरवठा करण्याची वेळ मंत्रालयावर ओढावली आहे। मंत्रालयातली दालनं, स्वच्छतागृहे आणि कॅन्टीन या सर्वच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। पाणीवाणीवर उपाय म्हणून महापालिकेकडून पाण्याचे टँकर मागवून मंत्रालयातल्या पाण्याच्या टाक्या सुद्धा भरण्यात आलेल्या आहेत। पुण्यातील नो पार्किंगमध्ये वाहनं उभे करणाऱ्या वाहनांना घेऊन जाणाऱ्या टोईंग वाहनावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली। नियम मोडणाऱ्या टोईंग वाहनाला पुणे पोलिसांनी दणका देत 500 रुपयांचा दंडही वसूल केला। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची संख्या वाढवली। आता आणखी 498 फेऱ्या वाढवण्यात आल्या, त्यामुळे एकूण 854 उन्हाळी विशेष गाड्या धावतील। लोकमान्य टिळक टर्मिनल्स, पुणे आणि CSMT वरून उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांसाठी गाड्या सोडल्या जातील। पुण्याहून कोलकाताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या 12 एप्रिलपासून बंद राहतील। 13 दिवस पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाछी ही रेल्वे बंद असेल। विलासपूर विभागातील कोटारलिया स्टेशनवरती 4थ्या मार्गाचं जोडणी काम सुरू झालंय, त्यामुळे पुणे विभागातील गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे। साखरेमुळे रेल्वेला गोड दिवस आले। गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमध्ये 32% वाढ झाली। रेल्वे विभागाला सर्वात जास्त उत्पन्न माल वाहतुकीतून मिळतं आणि यावर्षी सर्वात जास्त 306 कोटी रुपयांचं उत्पन्न केवळ साखरेच्या वाहतुकीतून मिळाल्याचंही कळतंय। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी MSRTC मार्फत जादा वाहतूक केली जाते। उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय। या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। प्रवाशांनी जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन ST महामंडळानं केलंय।
आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. तर स्कूल बसची फी 10 ते 12% वाढवण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतलाय. 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येईल. दरम्यान मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार नवी नियमावली तयार करणार अशी देखील माहिती आहे. डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना 12वीची परीक्षा देता येणार नाही, हा इशारा सीबीएसईने दिलाय. डमी शाळांमध्ये प्रवेशानंतरची दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची असणार आहे, असं सुद्धा सीबीएसईने सांगितलं. विद्यार्थ्यांना वर्गात 75% उपस्थिती असणं अनिवार्य असणार आहे. जळगाव जिल्ह्यात 10 शिक्षण संस्थांमध्ये 49 शिक्षकांची बोगस भरती झाली आहे. दर महिन्याला 50,000 वेतन दिल्याप्रकरणी नाशिकच्या लेखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. शिक्षण विभागानं 19.50 कोटी रुपयांची बिलं मंजूर केली. याची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला. दक्षिण कोरियामध्ये मोठा वणवा लागलाय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत आहे. या आगीमध्ये हजारो वर्ष जुनं बौद्ध मंदिर जळून खाक झालं. 27 जणांचा मृत्यू झाला आणि या वणव्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरामध्ये पसरल्याचं दिसतंय. आणि आता बातमी मोठी आहे. संशयाचं भूत किती धोकादायक असतं हे सांगणारी ही बातमी आहे. बरं, मी असं का सांगतेय? कारण संशयाचं भूत डोक्यात शिरलं आणि एका पतीनं आपल्या पत्नीचा थेट जीव घेतला. आणि ही धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली. मंगेश आणि त्याची पत्नी प्राजक्तामध्ये वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या मंगेशने ओढणीनं तिचा गळा आवळला आणि थेट आपल्या बायकोला संपवलं. त्यानंतर तिचे हातपाय तोडून मृतदेह इलेक्ट्रिक पंपाच्या बॉक्समध्ये कोंबले. हत्येनंतर पती मंगेश स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर सुद्धा झाला असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणावी लागणार आहे. मात्र अशा घटना राज्यासह देशभरात घडतायत, त्यामुळे इतकी क्रूरता नेमकी येते कुठून, हा सवाल देखील उपस्थित होतोय. तर संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये वाढत असलेला हा हिंसाचार, ही क्रूरता आणि नवरा बायकोमध्ये होत असलेले वाद याचा परिणाम जो आहे तो आपण बघतोय. आणि त्यामुळे ही वाद वाढण्यामागचं कारण काय आहे याचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये तिसरी अटक झालेली आहे. फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली. जमावाला भडकवल्याचा आरोप देखील त्याच्यावरती करण्यात आलेला आहे. हिंसाचाराचे सीसीटीव्ही देखील आता समोर आलेले आहे आणि त्या आधारे कारवाई केली जाते आहे. लखनौ सुपर जायंट्स संघानं हैदराबाद विरुद्ध विस्फोटक बॅटिंग करत 5 विकेट्सने विजय मिळवला. गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर आळा घातला, तर निकोलस पुरन आणि मिचेल मार्शने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. या विजयासह लखनौने गुणतालिकेमध्ये आपलं खातं उघडलंय. हैदराबादने लखनौ समोर 191 धावांचं लक्ष्य ठेवलं आणि या लक्ष्याचा पाठलाग लखनौने 16 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावत 193 धावा करत सहज पूर्ण केला. लखनौकडील मिचेल मार्श आणि निकोलस पुरन यांनी वादळी अर्धशतकं केलेली आहेत. शार्दुल ठाकूरने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यामध्ये भेदक गोलंदाजी केली. फलंदाजांच्या धावांवर चांगलाच ब्रेक लावला. IPL 2025च्या सुरुवातीला पर्पल कॅप नावे करणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 34 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. लखनौच्या विजयात शार्दुल ठाकूरने मोलाचा वाटा उचलला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये लखनौकडून शार्दुलने कमालीची गोलंदाजी केली. त्यानंतर आता त्यानं तगडी फलंदाजी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शानदार गोलंदाजी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमने-सामने येणार आहे. या लढतीमध्ये बंगळुरूचा विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंग धोनीवर चाहत्यांचं विशेष लक्ष आहे. चेन्नईचं 5 वेळा IPLचं जेतेपद पटकावलेलं दिसलं, मात्र दुसरीकडे बंगळुरूची पाठी कोरी आहे. अथर्व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये वन डे एंटरप्रेन्युअर हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. तर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे डायरेक्टर प्रवीण नेमाडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. कार्यक्रमामध्ये 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय.
अभिनेते सचिन खेडेकर 21 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवरती दिसणार आहे. चंद्रकांत कुलकर्णींनी भूमिका हे नाटक दिग्दर्शित केलं. या नाटकाचा शुभारंभ आज 28 मार्च पासून होतोय. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं घड्याळ सध्या जोरदार चर्चेत आहे. या फोटोमध्ये अयोध्या राम मंदिराशी संबंधित घड्याळ पाहून नेटकऱ्यांकडून सलमानचं कौतुक केलं जात आहे. या अद्भुत घड्याळाची किंमत 61 लाख रुपये इतकी आहे. आणि आता बघूयात एक मोठी बातमी. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची भर उन्हाळ्यामध्ये मोठी गैरसोय होते. आज पश्चिम रेल्वेवर 17 एसी लोकल रद्द झाल्या. तर आपण पाहतोय अत्यावश्यक देखभाल आणि तांत्रिक कारणांमुळे या एसी लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झालेत. आज या 17 एसी लोकल फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल धावतील. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तरी मोठी बातमी म्हणावी लागणार आहे. मार्गावरील एसी लोकल्स आहेत ते कालपासून बंद करण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक देखभालीसाठी या ठिकाणी ह्या सेवा आहेत ते बंद करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून सध्या मुंबईतील वातावरण आहे ते वातावरण तापत चाललेलं आहे. यामुळे मुंबईकरांच्या अंगाची काहिली होऊ लागले. अशातच मुंबईकर हे साध्या लोकलऐवजी एसी लोकल आहेत ते प्रेफर करत आहेत. काल आणि आज अशा 2 दिवस आहेत त्या एसी लोकल्स रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी एक संताप व्यक्त केलेला आहे. 17 वातानुकूलित म्हणजे 17 ज्या एसी लोकल्स आहेत त्या रद्द केलेल्या आहेत आणि त्यांच्याऐवजी सामान्य लोकल धावतील अशा पद्धतीची माहिती ही रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळेच एकंदरीत काल आणि आज असे 2 दिवस या एसी लोकल्स बंद ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेत आणि संताप आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई.